नमस्कार मित्रांनो, मी श्रेयश विठ्ठल वगैरे थर्ड इयर MBBS स्टुडंट फ्रॉम गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सिंधुदुर्ग। मित्रांनो, आज नीटचा जो काही नवीन म्हणजे तिसऱ्यांदा निकाल लागला आहे, तर त्यामध्ये तुम्हाला जे बोनस मार्क्स भेटले होते 5 मार्क्स ते ॲटमच्या क्वेश्चनचे फिजिक्सच्या, तर ते मायनस झाले काही विद्यार्थ्यांचे आणि काही विद्यार्थ्यांचे मार्क्स कॉन्स्टंट राहिले। तर त्यामुळे रँकमध्ये थोड्याफार प्रमाणात फरक आला आहे। जे लो रँकवाले विद्यार्थी आहे त्यांच्या रँकमध्ये एवढा फरक नाही आला, पण ज्यांचा रँक जास्त आहे त्यांच्या रँकमध्ये नक्कीच 4-5 हजार किंवा 2-3 हजारापर्यंत तर फरक दिसून येतोय। तर पूर्वी जो आपण कट ऑफ गेस करत होतो ओपनचा किंवा जे काही जनरल कॅटेगरी आहे त्याचा 640, तो नक्कीच आता 635 वर येणार आहे बघा मित्रांनो। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना 635 मार्क यावर्षी त्यांना JMC भेटणार म्हणजे भेटणार 100% आहे। आणि बाकी कॅटेगरीचं बघायचं झालं तर बघा, जे आपले EWS OBC आणि NT3 कॅटेगरी असतात ना, त्यांचा कट ऑफ जवळपास सेमच असतो, उगा 1-2 मार्काचा फरक असतो। तर जो NT3चा आहे समजा, तो NT3 OBC EWSचा 628 पर्यंत तर येण्याची शक्यता आहे। त्यानंतर आपलं जे काही NT1 कॅटेगरी आहे त्याचा 560 पर्यंत येईल कट ऑफ। त्यानंतर NT2चा 605, त्यानंतर VJ कॅटेगरीसाठी 570 ते 75। त्यानंतर SC STचं कसं आहे बघा मित्रांनो, हे त्या कॅटेगरीचे स्टुडंट्स किती आहे त्यावर डिपेंड करत होतो कट ऑफ। पण जर बघायचं झालं की कोणते विद्यार्थी सेफ आहे, तर ज्या विद्यार्थ्यांना SC कॅटेगरीच्या 550 मार्क्सच्या वर मार्क्स आहे तर त्यांना JMC यावर्षी नक्कीच भेटेल। त्यानंतर ST कॅटेगरीचं बघायचं झालं तर 450च्या अबोव ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स आहे त्यांना गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज यावर्षी नक्कीच भेटणार। आता यामध्ये मी नवीन जे काही JMC येणार आहे त्यांना ॲड केलेले नाही बघा। तर नवीन JMC आल्यावर कट ऑफ नक्कीच अजून कमी येईल, म्हणजे ती चांगलीच गोष्ट आहे। कट ऑफ जितक्या खाली येईल भरपूर विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल। समजा एक कॉलेज आलं तर 2 मार्कांना कट ऑफ खाली। आता फक्त एक होप ठेवायची की जास्तीत जास्त मेडिकल कॉलेजला यावर्षी परमिशन भेटावं। शेवटच्या राऊंडपर्यंत परमिशन भेटत असते, दुसऱ्या-तिसऱ्या राऊंडपर्यंत। तर ते आपल्याला त्याचं सीट मॅट्रिक्स येईल आणि किती सीट यावर्षी येत आहे मेडिकल कॉलेजच्या, तर त्यावरून अजून कट ऑफ डिफरंट राहील। नक्कीच कट ऑफ मी जे तुम्हाला सांगितलं त्यापेक्षा कमीच राहील, पण या कट ऑफच्या वर किंवा हे जे मार्क्स आहे त्याच्यावर जेवढे काही विद्यार्थी आहे ते 100% सेफ, त्यांना यावर्षी JMC 100% भेटणार म्हणजे भेटणार आहे। आणि मित्रांनो, माझ्या आता इथून पुढच्या व्हिडिओमध्ये सेमी गव्हर्नमेंट कॉलेज, त्यानंतर BAMS गव्हर्नमेंट, BAMS प्रायव्हेट यांचा कॅटेगरी वाईज कट ऑफ मी नक्कीच सांगेल। आणि इतर जे काय आता काउन्सिलिंग स्टार्ट होणार आहे तुमची, तर काउन्सिलिंग रिलेटेड जे काय अपडेट असेल, डॉक्युमेंट्स कोणते लागते, स्टेट मेरिट लिस्ट कशी बनवायची, किंवा जे काय आपलं सीट मॅट्रिक्स काय आहे, कोणत्या कॉलेजचं किती आहे, त्यानंतर कॉलेज वाईज कट ऑफ सांगण्याचा प्रयत्न करेल। आणि तुमच्या काही इतर ज्या समस्या असतात त्या मला कमेंटमध्ये नक्की कळवा। मी मला जसा वेळ भेटेल तसं त्या कमेंटचा रिप्लाय करेल। आणि माझी व्हिडिओ बनवण्याची फ्रिक्वेन्सी या कारणामुळे कमी आहे की सध्या कॉलेजचं शेड्यूल पण टाईट चालू आहे आणि मी बायोलॉजीचे पण लेक्चर घेत असतो, क्लास आहे इथं लोकल, त्यामुळं व्हिडिओ बनवण्याची फ्रिक्वेन्सी माझी कमी आहे। पण आता जेव्हा काउन्सिलिंग ॲक्च्युली स्टार्ट होईल तेव्हा मी नक्कीच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल आणि ज्या काय अपडेट आहे त्या वेळेवर सांगेल। आणि माझी व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।